जेम्स लेननी लिहिलेल्या शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकामध्ये ज्या व्यक्तींचे आभार मानण्यात आले त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरेंचा उल्लेख असल्यामुळं आपला त्यांच्या नावाला विरोध होता असं शरद पवारांनी म्हटल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बाबासाहेब पुरंदरेंच्या सहीचं एक पत्र समोर ठेवण्यात आलं, ज्यामध्ये म्हटलं गेलं की बाबासाहेब पुरंदरेंनी स्वतः या जेम्स लेनच्या पुस्तकाला विरोध केला होता. त्यासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस या प्रकाशन संस्थेकडे पाठपुरावा देखील केलेला होता. त्या सगळ्याचे साक्षीदार असलेले भारत इतिहास संशोधक मंडळाचे सचिव आणि इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे सर आपल्यासोबत आहेत, जे त्या सगळ्या प्रक्रियेदरम्यान त्यावेळी प्रत्यक्षदर्शी होते. सर नमस्कार. हे जे पुस्तक आहे ते प्रकाशित झालं जून 2003 साली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये या पुस्तकामध्ये नक्की काय लिहिलं हे जसं जसं लोकांना कळायला लागलं तसे विरोधाचे सूर उमटायला लागले आणि ते सूर अधिक तीव्र होत गेले. आणि नोव्हेंबरमध्ये 2003ला बाबासाहेब पुरंदरे आणि इतर संशोधकांनी पत्र लिहिलेलं आहे या प्रकाशन संस्थेला. तर काय नक्की या पत्रामध्ये म्हणण्यात आलं, बाबासाहेब पुरंदरेंसोबत आणखी कोण कोण होतं हे आक्षेप घेण्यामध्ये? खरं सांगायचं तर हे पुस्तक जून 2003च्या सुमाराला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतर्फे प्रकाशित झालं, परंतु 2-3 महिने या पुस्तकाचं काही विशेष कुठंही प्रसार झालेला दिसून येत नाही. परंतु ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसारख्या एका जागतिक दर्जाच्या प्रकाशन व्यवस्थेने शिवाजी महाराजांवर एक पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. म्हणून साहजिकच या पुस्तकात काय म्हटलेलं आहे आणि जेम्स लेनसारखा एक परकीय अभ्यासक यांनी शिवाजी महाराजांवर लिहिलेलं पुस्तक आणि त्या पुस्तकाचा विषय अतिशय म्हणजे एक वेगळाच आहे. हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया. खरं सांगायचं तर हिंदुस्थानला आजपर्यंत इस्लामिक इंडिया असं कधीच म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे मुघल इतिहासकारांनी देखील भारताला किंवा हिंदुस्थानला इस्लामिक भारत असं म्हटलेलं नाही आहे. परंतु हा पहिला एक इतिहासातला लेखक आहे पाश्चात्य की जो हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया म्हणजे शिवाजी महाराजांचं वर्णन करत असताना हिंदू राजा मुस्लिम हिंदुस्थानातील असं जे काही म्हणतो हे खरं तर एक काहीतरी चुकीचं वाटणारं होतं. साहजिकच आमच्यासारख्या अभ्यासकांना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या अशा एखाद्या पुस्तक निघाले तर त्याचा अभ्यास करणं गरजेचं असतं की काय बाबा प्रतिक्रिया आहे. म्हणून आम्ही त्या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ह्या पुस्तकामध्ये काही विचित्र मांडणी आहे, ती इतिहासाला धरून नाही आहे. म्हणजे वेगवेगळ्या विचारधाराची मंडळी असतात. साम्यवादी असतो, समाजवादी असतो, कोणी हिंदुत्ववादी असतील, कोणी तटस्थतेने मांडणी करतील, कोणी सर्व धर्मसमभाव. प्रत्येक विचारधारेचे मंडळी आपापल्याप्रमाणे इतिहासाची मांडणी करत असतात, ह्यात काही गैर लागू नये. परंतु जेम्स लेननी जे हे पुस्तक लिहिलं आहे या एकूण पुस्तकाची मांडणी ही इतिहासाला धरून नाही आहे, वैचारिकतेला धरून नाही आहे. हे तर आहेतच, पण त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या जन्माविषयी जे काही विधानं केलेली आहे जिजाऊंच्याबद्दल आणि त्याच्याबद्दल हे खरं तर अनैतिहासिक आणि शिवाजी महाराजांच्या चरित्रावर अन्याय करणारी आणि प्रत्येक भारतीय मराठी माणसाला दुखावणारी ही विधानं होती, अनैतिहासिक होती, जी इतिहासाला धरून नव्हती. कुठल्याही पुराव्याशिवाय जेम्स लेननी ही मांडणी केलेली आहे आणि हे अतिशय गैरलागू आहे. याचा विचार करण्यासाठी आम्ही इतिहासकार सगळी मंडळी, त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे स्वतः होते, जयसिंगराव पवार, डॉक्टर जयसिंगराव पवार जे कोल्हापूरचे आहेत, डॉक्टर वसंतराव मोरे कोल्हापूरचेच आहेत, तेही इतिहासाचे, निनाद बेडेकर आणि शिवचरित्रकार गभा मेंदळे, डॉक्टर शिवदे संभाजी महाराजांचे चरित्रकार आणि मी त्या प्रवाहात असल्यामुळे मीही त्या प्रवाहात आम्ही एकत्र चर्चा केली, फोनवरून चर्चा केली आणि आम्ही ह्या पुस्तकावर पूर्ण ओहापोह केला. आणि असं वाटलं की हे पुस्तक लोकांपर्यंत येणं हे खरं तर लोकांच्या भावना दुखावणार आहे.
आणि इतिहासावर अन्याय करणारा आहे, गैर अनैतिहासिक आहे. आणि मग याच्यावर आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी एका जागतिक दर्जाच्या प्रकाशन व्यवस्थेने हे पुस्तक प्रकाशित करावं, हे अतिशय दुःखद घटना होती. आणि मग काय करावं? आम्ही इतिहासकार मंडळी, अभ्यासक मंडळी, आम्ही काही कुठल्या राजकीय पक्षाचे किंवा आंदोलनातली माणसं नाहीत. मग आम्ही विचार काय केला की ह्या पुस्तकावर आपण किती पद्धतीने आपल्याला हे करता येईल, त्याचा निषेध व्यक्त करता येईल किंवा काय. मग त्याचे भाग अनेक येतात. पहिला भाग असा की बाबा आपण नैतिक ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीवर एक नैतिक दडपण आणावं, की त्यांना सांगावं सत्य काय आहे आणि हे चुकीचं कसं आहे. त्यासाठी आपण पत्र लिहिलं. ऐका. दुसरा भाग येतो की आंदोलनाचा भाग असतो. एखाद्या आपल्याला मान्य नसलेल्या गोष्टीविषयी लोकशाहीच्या मध्ये आपल्याला त्याच्या विरुद्ध आंदोलन करण्याचा आणि न्याय मागण्याची एक प्रक्रिया. आणि तिसरा की तुम्हाला न्यायालयाकडं जाणं आणि न्यायालयाकडं त्या विषयावर दाद मागायचं. पण ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीसारखी जेव्हा एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, त्यावेळेस तो दावा हा आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाईल आणि तो कुठं जाईल आणि त्याला किती कालावधी लागेल हेही सांगता येत नाही. आम्ही अभ्यासक मंडळी, आम्ही काय आंदोलन करू शकत नाही, त्यामुळे आंदोलनाच्या बाबतीत आम्ही दुबळे आहोत. आणि चौथं की लोकक्षोभ. आम्हाला चिंता कशाची होती? आम्हा अभ्यासकांना चिंता होती की ह्यातून जो लोकक्षोभ उमटेल आणि त्यातून महाराष्ट्राचं, भारताचं सामाजिक वातावरण गढूळ होईल, दूषित होईल आणि हे सगळं घडू नये. आणि म्हणून मग आम्ही आमच्या पातळीवर 8 जण होतो. त्यातल्या मी त्यावेळेस नेमकं पुण्यात उपस्थित नसल्यामुळं मी सही करू शकलो नाही. आणि मग आम्ही 7 जणांच्या सहीने हे पत्र आम्ही मंजर खान म्हणून जे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे भारतातले जे त्यांच्या संपूर्ण प्रकाशन व्यवस्थेची व्यवस्था बघणारे, जे दिल्लीला आहे त्यांचं ऑफिस आहे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचं, त्यांना आम्ही पत्र पाठवलं. आणि ते पत्र पाठवलं 11 नोव्हेंबर 2003 आणि त्या पत्राची दखल मंजर खान यांनी घेतली आणि त्यांनी ताबडतोब त्यांच्या जे काही जागतिक पातळीवर त्यांच्या संस्थेशी, प्रकाशन व्यवस्थेशी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीशी चर्चा केली. आणि आम्हाला 21 नोव्हेंबरला, म्हणजे फक्त 11-12 दिवसातच आम्हाला त्यांनी पत्र पाठवलं रजिस्टर एडीनी प्रत्येकाला. आणि त्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा की आम्ही ह्याची जाहीर माफी मागतो आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रकाशन व्यवस्था हे पुस्तक मागं घेईल. आणि मग त्यात आम्ही त्यांना ही विचारणा केली की आजपर्यंत किती, तर त्यांनी तोपर्यंत 52 प्रती त्यांच्या भारतामध्ये वितरित झाल्या होत्या. म्हणजे फक्त 52 प्रती म्हणजे. आणि मग आम्ही काय विचार केला की आपल्याकडं मानसिकता असते की हे चुकीचं आहे, हे लोकांना काय चूक आहे हे बघायची इच्छा होते. आणि म्हणून त्याची कुठेही चर्चा व्हायला नको. आम्ही ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने जेव्हा त्याची माफी मागितली, ते पुस्तक बाजारातून मागं घेण्याची आम्हाला हमी दिली आणि ज्या 52 प्रती ज्या लोकांना वितरित केल्या त्याही पुन्हा मागवण्याची आम्हाला त्यांनी तसं आश्वासन दिलं. आणि मग आम्ही म्हटलं की आता ह्याची सार्वजनिक पातळीवर चर्चा व्हायला नको, कारण ती शिवाजी महाराजांच्या चरित्राशी निगडीत आहे. परंतु दुर्दैवाने त्यावेळेस संभाजी ब्रिगेडसारख्या संस्थेने जे त्या पुस्तकात लोकांना नको आहे, जे चुकीचं अनैतिहासिक विधान आहे, शिवाजी महाराजांच्या चरित्रावर, जिजाऊंच्या चरित्रावर शिंतोडे उडवणारं जे विधान आहेत, त्या विधानाचं, त्या पुस्तकातल्या त्या भागाचं, त्या पॅरेग्राफचे झेरॉक्स काढून लाखोच्या भाषेत त्यांनी लोकांपर्यंत दिलं. म्हणजे जे पुस्तक बंदी आणण्यामागचा जो आमचा उद्देश होता, दुर्दैवाने तो यशस्वी होऊ शकला नाही. जे पुस्तकाला बंदी आणली, परंतु त्यातला जो अतिशय विकृत विचार होता तो मात्र संभाजी ब्रिगेडने जनतेपर्यंत नेला. आणि हे करत असताना खरं सांगायचं तर संभाजी ब्रिगेडनी जेम्स लेनचं प्रतिनिधित्व केलं का? म्हणजे जेम्स लेनला जे म्हणायचं ते लाखो प्रती काढून लोकांपर्यंत नेलं, ह्यातून संभाजी ब्रिगेडला काय साध्य झालं? दुसरी गोष्ट की त्यांना याच्या माध्यमातून बाबासाहेब पुरंदरे यांना टार्गेट करायचं होतं का? कारण की ते ब्राह्मण आहेत. आता जेम्स लेननी कुठंही की हा इतिहास बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांना सांगितला असं म्हटलेलं नाही. त्यात अनेक लोकांचे आभार मानले, त्यात हिंदू आहेत, इतरही आहेत.
आणि मग अशावरून की जेम्स लेनला खरं सांगायचं तर तुम्ही जेम्स लेनला त्यासाठी भारत सरकारने महाराष्ट्र सरकारने त्याला इथं बोलून कोर्टामध्ये त्याविषयीचा जाब विचारला पाहिजे, ते पोलीस चौकशी करायला पाहिजे की प्रत्यक्षात तुला कुणी म्हटलं. असा कुठलाही विचार न करता याला ब्राह्मणेतर आंदोलनाचं स्वरूप दिलं संभाजी ब्रिगेडनी. स्वतःच्या उद्देशासाठी या पुस्तकाचा, त्या विचाराचा, त्या सगळ्या अतिशय विकृत पद्धतीने त्यांनी त्याचा उपयोग करून घेतला. आणि मग पुढं हायकोर्टात हा दावा गेला. महाराष्ट्र सरकारने आमच्या सगळ्यांच्या मागणीवरून महाराष्ट्र सरकारने हायकोर्टामध्ये जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी यावी म्हणून हायकोर्टात दावा दाखल केला. तो दावा दाखल करण्या अगोदर किंवा दावा दाखल केल्यानंतर हे आम्हाला समजल्यानंतर मी स्वतः आर पाटलांनी मी त्यांच्याशी संवाद साधला आम्ही सगळ्यांनी. आणि आर पाटलांनी मला मुंबईला बोलून घेतलं मंत्रालयात. आणि मी मंत्रालयात त्याला साक्षीदार कुमार केतकर आहेत, म्हणजे जे त्यावेळेस संपादक होते लोकसत्ताचे. आणि कुमार केतकरांनी आर पाटलांशी संधान बांधून मला कुमार केतकरांच्या गाडीमधून मी आर पाटलांना मंत्रालयात भेटायला गेलो. आणि त्यांना मी म्हटलं की तुम्ही ह्याच्यामध्ये हायकोर्टात दावा दाखल केलेला आहे, रिट दाखल केलेला आहे, ही फार योग्य गोष्ट आहे. आणि ह्या हायकोर्टामध्ये तुम्ही दावा दाखल केल्यानंतर ही पत्र तुम्ही त्याच्यात दाखल करणं आवश्यक आहे, कारण की त्यात स्वतः ती प्रकाशन व्यवस्थाच माफी मागते आणि ते मागं घेते. म्हणजे एक प्रकारे त्यांनी त्यांच्यावर झालेला आरोप मान्य केलेला आहे. तर तुम्ही हायकोर्टात हे निश्चित पत्र दाखल करा. आणि मला आर पाटलांनी अक्षरशः त्यांनी मला आश्वासन दिलं की सर मी काही झालं तरी, त्यावेळेस ते गृहमंत्री होते, आणि मी हे हायकोर्टात आम्ही हे पत्र सादर करू. परंतु दुर्दैव बघा काय घडलं की प्रत्यक्षात हायकोर्टामध्ये दावा दाखल करत असताना ही पत्र हायकोर्टात सबमिट झाली नाही. का बरं असं घडलं? त्यामागचे काय उद्देश होते त्यावेळेस सरकारचे? आणि हायकोर्टात तो दावा दाखल दाव्यामध्ये हे पत्र दाखल झाली नाहीत. आणि सरकारी पक्षाकडून चुकीच्या पद्धतीने मांडणी झाली. आणि त्याचा परिणाम काय झाला की हायकोर्टाने या पुस्तकावरची बंदी उठवली. ही बातमी सगळीकडे आली. आता काय करावं? आम्ही अस्वस्थ होतो, मी स्वतःही अस्वस्थ होतो. आणि मग आम्ही पुण्यातल्या इतिहासकारांना मी एकत्र केले, इतिहास अभ्यासक, आणि त्यांच्याकडं मी त्यांना आव्हान केलं की हायकोर्टाने जरी बंदी उठवली तरी आपण एक इतिहासकार म्हणून जनतेला आव्हान करू शकतो आणि पुस्तक विक्रेत्यांना महाराष्ट्रातील किंवा भारतातील आणि प्रकाशन व्यवस्थेंना आपण आव्हान करू शकतो. आणि त्याप्रमाणे आम्ही त्या दिवशी 7 एप्रिल 2007 4 एप्रिल 2007ला असं काहीतरी एक पत्र आहे आमचं की त्याच्यामध्ये गभा मेंदळे, निनाद बेडेकर, डॉक्टर रवींद्र लोणकर, मी, त्यानंतर मंदार लवाटे, त्यानंतर प्राचार्य नंदकुमार निकम, त्यानंतर डॉक्टर शिवदे, अशी सगळ्या मंडळींनी आम्ही 7-8 लोकांनी, अभ्यासकांनी एक पत्र पुण्यातील पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण पुण्यातल्या विक्रेत्यांना आणि प्रकाशक व्यवस्थांना आणि सर्व शिव अभ्यासकांना, शिवप्रेमींना एक आव्हान केलं की जरी हे पुस्तक हायकोर्टाने या पुस्तकावरची बंदी उठवली असेल तरी ह्या पुस्तक लोकांनी उत्स्फूर्ततेने घेऊच नाही. आणि ही बातमी त्यावेळेस मला अजून आठवतं आहे की ही बातमी आम्ही असं आवाहन केलेलं आहे, हायकोर्टाने बंदी उठवली, ही गोष्ट शिवसेनेला म्हणजे शिवसैनिकांना समजली. आणि मुंबईमध्ये कोर्टमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचं पुस्तक विक्री केंद्र आहे. तर तिथं काही शिवसैनिक गेले, तेही अस्वस्थ होते शिवसैनिक, त्यांना अतिशय वाईट वाटत होतं. आणि मग ते शिवसैनिक, अस्वस्थ असलेले शिवसैनिक मुंबई फोर्टमधल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रकाश व्यवस्थेच्या तिथं जे काही त्यांचं ग्रंथालय किंवा पुस्तक विक्री केंद्र आहे तिथे गेले. आणि त्यांना सांगितलं की पुस्तक हवं आहे. तर त्या लोकांनी सांगितलं की आम्ही देण्याचा प्रयत्न करतो लवकरात लवकर. असं म्हटल्यानंतर शिवसैनिकांनी त्या पुस्तक विक्री केंद्रामध्ये दंगल केली, दगडफेक केली आणि तिथं बऱ्याच गोष्टी घडल्या. आणि तिथल्या ज्या लोकांना मारहाण केली. आणि ही सर्व टी व्ही चॅनलनी दाखवलं की शिवसैनिकांनी तिथं अतिशय उग्र पद्धतीचं आंदोलन करून त्यांच्याकडून हे पुस्तक आम्ही इथं विक्रीला ठेवणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन घेतलं. त्यांच्या तोंडाला काळं फासलं.
आणि ह्या बातम्या सगळ्या टी व्हीवर आलेल्या होत्या. आणि पुण्यातही काही शिवप्रेमी संघटनांनी वेगवेगळ्या पुण्यामध्ये आप्पा बळवंत चौक असेल, डेक्कनमध्ये आंदोलन केलं होतं. तर खरं सांगायचं तर हा याचा इतिहास आहे. मला फार वाईट वाटतं की आता तर बाबासाहेब पुरंदरेही नाही, की ज्या बाबासाहेब पुरंदरेंनी आपलं संपूर्ण आयुष्य 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये 250 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केलेली आहे. संपूर्ण आयुष्य त्यांनी शिवचरित्रासाठी वाहून घेतलं. त्यांनी शिवचरित्र लिहिलं, जाणता राजासारखं नाटक लिहिलं, शिवाजी महाराजांच्या त्या किल्ल्यांवर पुस्तकं लिहिली. संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना त्यांनी त्या किल्ल्यांवर नेलं. रायगडावरच्या पुण्यतिथी सोहळ्याला 50 वर्ष ते येत आहेत. आणि बाबासाहेब पुरंदरेंच्या माध्यमातून सुमित्राराजे भोसले यांनी रायगडावर पुण्यतिथीचे सोहळे 50 वर्ष केले. आणि अनेक देशभर नव्हे तर 7 समुद्रापार बाबासाहेब पुरंदरेंनी हे शिवचरित्र आणि शिवाजी महाराजांच्या कार्याचा प्रसार केला. आणि कित्येक वेळा खरं सांगायचं तर मला आज वाईट का वाटतं आहे की स्वतः आदरणीय शरद पवारांनी अनेक व्यासपीठावरून बाबासाहेब पुरंदरेंचा सत्कार केलेला आहे. त्यांच्या अनेक व्याख्यानातून किंवा अनेक ठिकाणी स्वतः शरद पवार साहेबांनी बाबासाहेबांचं कौतुक केलेलं आहे. आणि त्यांचे उद्गार देखील बाबासाहेबांविषयी अतिशय आदरणाचे आहे. पण का असं घडावं आज वयाच्या 80व्या वर्षी त्यांना किंवा बाबासाहेबांविषयी एवढी मनामध्ये कटुता यावी, मला उलगडत नाही की. आता तुम्ही हा सगळा घटनाक्रम सांगितला. एक 2 प्रश्न आहेत की हे पुस्तक प्रकाशित झालं 2 जून 2003 साली. आणि जो आक्षेप आहे आपल्या पत्रामधून जो घेण्यात आला, ज्याच्यावरती 6-7 जणांच्या सह्या आहेत, ते मधल्या काळामध्ये बरेच सोलापूर असेल, पुणे असेल, वेगवेगळ्या ठिकाणी याचे विरोधाचे सूर उमटायला लागलेले होते. तर हे सगळं जेव्हा होत होतं तेव्हा या पुस्तकामध्ये जे काही लिहिण्यात आलेलं आहे त्याचा संबंध जेम्स लेनच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमधल्या वास्तव्याशी जोडण्यात आला. तर तिथं जे होते संशोधक त्यांची नावं त्यांनी या पुस्तकामध्ये घेऊन आभार मानलेले आहेत. तर या लोकांचा संबंध जोडण्यात आला. तर त्यांचा संबंध होता या पुस्तकाशी? नाही, खरं सांगायचं तर जेम्स लेन हा संस्कृतचा अभ्यासक होता. तो काही शिवचरित्राचा अभ्यासक नाही आहे. आणि तो भांडारकरमध्ये रामायण महाभारताचा अभ्यास करायला गेला. आणि भांडारकर म्हटलं की रामायण महाभारत असा संबंध येतो. आणि त्यावेळेस त्याने रामायण महाभारताचा अभ्यास करण्यासाठी भांडारकरमध्ये जाणं साहजिक आहे. आणि खरं सांगायचं तर बाबासाहेब पुरंदरे आणि भांडारकरचाही संबंध नाही. आणि भांडारकरमधल्या ज्या विद्वानांशी त्याचा संबंध आला त्यांनी शिवचरित्राचे ते अभ्यासक नाही आहेत खरं सांगायचं तर. म्हणजे ज्यांची नावं जेम्स लेनने आपल्या पुस्तकात आभार मानताना केलेले आहेत, तर त्या व्यक्तींचा शिवचरित्राचा अभ्यास नाही आहे. त्यामुळे त्यांच्याकडून त्यांनी जे काय आपल्या पुस्तकामध्ये जे विधान केलेलं आहे ते विधान कुठल्या अभ्यासकांनी त्याला सांगितलं किंवा सुचवलं आहे असं जेम्स लेन कुठेही म्हणत नाही आहे. आणि बाबासाहेबांचं म्हणजे काय की कुठलाही एखादी व्यक्ती शिवाजी महाराजांवर अभ्यास करते, त्याला प्रोत्साहन देणं कुठल्याही व्यक्तीला असं वाटतं. पण तो काय लिहिणार आहे हे कुणालाच माहीत नसतं. खरं सांगायचं तर अनेक वेळा मलाही कित्येक वेळा असा प्रश्न पडतो की मी एखाद्या पुस्तकाच्या प्रकाशनाला जातो, माझ्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होतं, परंतु त्या पुस्तकात काय लिहिलं हे तोपर्यंत मला माहीत नसतं. मी जेव्हा ते पुस्तक वाचतो किंवा मला जर ते पुस्तक कित्येक वेळा पुस्तक तोपर्यंत तयारच नसतं, त्यामुळे पुस्तक वाचायलाही मिळत नाही आणि आपण एखाद्या पुस्तकाचं प्रकाशन करतो. आता बाबासाहेबांनी जेम्स लेनसारख्या एका पाश्चात्य व्यक्तीने शिवाजी महाराजांवर लिहिलं, या गोष्टीचं त्यांना कौतुक वाटलं म्हणून त्याला म्हटले असेल किंवा त्यांनी तो लिहितोय, चांगली गोष्ट आहे. पण त्यात तो काय लिहितोय हे बाबासाहेबांना माहिती असण्याचं कारण नाही. आणि ते झाल्यानंतर बाबासाहेबांनी प्रतिक्रिया तुम्हाला मी सांगितलीच की बाबासाहेबांनीच यात पुढाकार घेतला होता. बाबासाहेबांनीच सांगितलं होतं की बाबा हे जेव्हा पुस्तक मी वाचलं आणि मला ते भयानक वाटलं आणि आपण याचा निषेध केला पाहिजे. आणि हे इतिहासाला धरून नाही, ते पुराव्याला धरून नाही. आणि जी मांडणी केली आहे आणि ती खरं सांगायचं तर आणखी पुढं जाऊन सांगतो
की या पुस्तकामध्ये ते शिवाजी महाराजांविषयी केलेलं विधान तर सोडून द्या, एकूणच त्या पुस्तकाची मांडणी अशा पद्धतीची आहे की आर एस एसने शिवाजी महाराजांना हिंदुत्ववादी केलं, शिवाजी महाराजांचा हिंदुत्वाशी संबंध नाही, अशा पद्धतीची मांडणी ह्या पुस्तकातून आर एस एसवर टीका करणारी आहे. म्हणजे जेम्स लेन हा आर एस एसला विरोध करण्यासाठी किंवा हिंदुत्वाला विरोध करण्यासाठी म्हणून हे पुस्तक लिहितो आहे, खरं सांगायचं तर. आणि याचा कुठंतरी मला असाही एक प्रश्न पडतो कधी कधी की तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस ह्या पुस्तकाचा वाद झाला, हायकोर्टात ते पुस्तक गेलं आणि हायकोर्टाचा निकाल लागल्यानंतर सीताराम येचुरी आणि शरद पवार साहेब या दोघांनी त्याच्यावर एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. मला अजून आठवतं आहे त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्या शरद पवार साहेबांनी आणि सीताराम येचुरींनी एक विधान केलं होतं की या पुस्तकातल्या त्या 4 ओळी वगळून हे पुस्तक बाजारात आलं तर आमची त्याला हरकत नाही. हे विधान फार सूचक आहे. पवार साहेबांनी काय सुचवणार आहे हे विधान? की हे पुस्तक त्यातल्या 4 ओळी ज्या आहेत शिवाजी महाराजांच्या जन्माच्या संदर्भाने ज्या ओळी आहेत त्या वगळाव्यात आणि हे पुस्तक योग्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे मग माझ्या मनात प्रश्न पडतो की जेम्स लेनकडून हे पुस्तक कोणी आणि का लिहून घेतलं असेल? जेम्स लेनकडून हे पुस्तक लिहून घेतलं जाणीवपूर्वक असं आपल्याला म्हणायचं आहे. मला असं माझं म्हणणं काय आहे की हे करण्यामागचं म्हणजे जेम्स लेनच्या एकूण या पुस्तकामधली मांडणी पाहता ते आर एस एसला तो टार्गेट करतो आहे, तो हिंदुत्ववाद्यांना टार्गेट करतो आहे आणि त्यात तो काय म्हणतो आहे की ह्या हिंदुत्ववाद्यांनी निधर्मी शिवाजीला. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की सीताराम येचुरी आणि शरद पवार यांनी जेम्स लेनकडून हे पुस्तक लिहून घेतलं? मी असा आरोप कसं करेल? तुम्ही सुचवला नाही, तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेतात की साम्यवादी मंडळींनी ह्या पुस्तकासाठी जेम्स लेनला प्रेरणा दिली असावी आणि त्यांची विचारधारा आहे की शिवाजी महाराज हे निधर्मी आहेत. साम्यवाद्यांची विचारसरणी आहे. शरद पवारांचं तुम्ही नाव नाही, शरद पवारांनी विधान केलेलं आहे. मी काय सांगतो ते मग ऐका. मी शरद पवारांनी त्यांच्याकडून लिहून घेतलं असं कधीही म्हटलेलं नाही, म्हणणार नाही. परंतु शरद पवार साहेब आणि सीताराम येचुरी ज्यावेळेस पत्रकार परिषदेमध्ये असं म्हणतात की ह्या 4 ओळी वगळून हे पुस्तक बाजारात आलं तर आम्ही त्याचं स्वागत करू, याचा अर्थ की त्यांच्या विचारसरणीला मान्य असणारं लेखन हा जेम्स लेन करतो आहे. जेम्स लेन कारण काहींचा गैरसमज काही अशा पद्धतीने महाराष्ट्रात मांडलं गेलं होतं की ह्या हिंदुत्ववाद्यांनी जेम्स लेनकडून लिहून घेतलं किंवा आर एस एसनी ते किंवा ब्राह्मण इतिहासकारांनी जेम्स लेनकडून हे पुस्तक लिहून घेतलं, अशा पद्धतीचं केलेली विधानं आणि प्रत्यक्षात एकूण त्या पुस्तकाची मांडणी बघितल्यानंतर ते तसं शक्य दिसत नाही. सर, आता याच्यातून मला एक प्रश्न पडला की जेम्स लेनचं जवळपास 8-10 वर्षांचं वास्तव्य होतं का पुण्यामध्ये, भांडारकरमध्ये? कधीतरी जाणं. आणि माझं खरं सांगायचं नाही, तो जेम्स लेन कधीही भारत इतिहास संशोधक मंडळात आलेला नाही. भांडारकर संस्था म्हणतोय. बघा, इतिहासाचा जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये आल्याशिवाय गत्यंतर नाही. जेम्स लेन इतिहास संशोधक मंडळात कधी आला नाही? बरोबर आहे. नाही, माझा प्रश्न भांडारकर संस्थेबद्दलच आहे. नाही, भांडारकरचा काही संबंध आहे याच्यात. बरं, माझं काय म्हणणं आहे की जेम्स लेनचा भांडारकर संस्था, जेम्स लेनची जी विचारसरणी आहे, जेम्स लेननी हा डाव टाकलेला आहे मला असं वाटतं. माझं तर आणखी पुढे जाऊन आता तुम्ही बोलताय त्यावरून माझं असंही मत पडतं आहे की जेम्स लेननी जी पुस्तकातली केलेली मांडणी आहे, आज तुम्ही सांगता की ते पुस्तक उपलब्ध आहे, तर जेम्स लेननी ही जी काही पुस्तकातली मांडणी केलेली आहे ती आर एस एसच्या विचारसरणीला किंवा हिंदुत्ववाद्यांच्या शिवाजी महाराजांच्या विचारसरणीला विरोध करणारी, म्हणजे साम्यवाद्यांच्या प्रतिनिधित्व करणारी आहे. आणि मग ह्या पुस्तकाचं जो काही ह्या पुस्तकाच्या निमित्ताने समाजामध्ये जो उद्वेग होईल आणि त्यात ही मांडणी करताना मला ब्राह्मण इतिहासकारांनी मदत केली
असं मांडून एक वेगळी दिशा देण्याचा जेम्स लेनचा प्रयत्न असू शकतो. मग भांडारकरमधल्या ज्या कोणी तिथं होते त्यावेळेचे संशोधक अभ्यासक यांना जेम्स लेनचा हा कावा लक्षात नाही आला? कुणाला येण्याचं काही कारण नाही. आणि खरं सांगायचं तर ते इतिहासाचे अभ्यासकच नाहीत मुळात. भांडारकर मधली मंडळी ही शिवचरित्राचे अभ्यासक नाही आहेत. आणि जेम्स लेन काय लिहितोय त्यांना काय माहिती. जेम्स लेन बघा, मी माझ्या पुस्तकात कुणाची नावं टाकली, त्यात आपलं जबाबदारी काय होती, सरकारची जबाबदारी होती की जेम्स लेनला त्याच्या विरुद्ध फौजदारी खटला टाकून त्याला भारतामध्ये आणून त्याच्याकडून हे तुला कोणी विधान करायला लावलं किंवा ह्या पद्धतीची माहिती कोणी दिली त्याच्याकडून. आज आपण आरोपीला सोडतोय आणि नको त्यांना, म्हणजे आपण किती अधांतरी. जेम्स लेन हयात आहे ना, आज जेम्स लेन हयात आहे. जेम्स लेनवर फौजदारी खटला भरला पाहिजे आणि जेम्स लेनकडून वधून घेतलं पाहिजे आणि मग जेम्स लेनकडून वधून घेऊन त्याची शहानिशा झाली. याचा जर आता सोक्षमोक्ष लावायचा लावायचाच असेल तर जेम्स असेल लेन. तर थेट आता केंद्र सरकारने जेम्स लेनला भारतात फरफटतच आणलं पाहिजे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण इतकी वर्ष नाही नाही, मग महाराष्ट्राचं का नाही, महाराष्ट्राची जबाबदारी नाही का. त्याही वेळेस सरकार कुणाचं होतं, काँग्रेसचंच होतं. त्याही वेळेस पवारसाहेब होते त्याच्यात आणि आजही आहेत. मग त्यांना आज शक्य नाही का. त्यांनी, माझं म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकारने सर्व पक्षाने, महाराष्ट्र सरकारनीच नव्हे तर सर्व पक्षांनी विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये एकमताने ठराव करून केंद्र सरकारकडं मागणी केली पाहिजे की जेम्स लेनसारख्या अशा पद्धतीचे शिवाजी महाराजांच्या चरित्रावर शिंतोडे उडवणाऱ्या व्यक्तीला, तो आंतरराष्ट्रीय व्यक्ती असेल, त्याला जसं आम्ही दाऊदची मागणी करतो की नाही. दाऊदने आमच्या देशामध्ये दहशतवाद घडवलेला आहे आणि म्हणून आम्ही आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाऊदची मागणी करतो, पाकिस्तानकडे मागणी करतो. मग हा जेम्स लेन हा दहशतवादी आहे, हा वैचारिक दहशतवादी आहे. आणि मग जसा देशामध्ये बॉम्बस्फोट घडवणारा दहशतवाद्याविरुद्ध आपण आंतरराष्ट्रीय न्यायालयातून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करतो, मग जेम्स लेनसारख्या वैचारिक दहशतवाद निर्माण करणाऱ्या आणि भारतामधलं सामाजिक वातावरण गढूळ करणाऱ्या अशा ह्या व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र सरकारने पहिली, कारण का महाराष्ट्र मराठी माणूस आहे आणि मराठी माणसाच्या भावना जास्त दुखवलेल्या आहे. महाराष्ट्रामध्ये विधान परिषद, विधान सभेमध्ये सर्व पक्षांनी एकत्र येऊन तो ठराव केला पाहिजे, केंद्र सरकारकडे पाठवला पाहिजे आणि केंद्र सरकारने, मोदी सरकारने जेम्स लेनवर कारवाई करून त्याला भारतात आणून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी. आपलं परराष्ट्र खातं किंवा परराष्ट्र विषय हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतो. केंद्र सरकार पण तुम्हाला त्याची कुठंतरी स्थानिक पातळीवर घ्यायला पाहिजे. सरकार काय करतं, महाराष्ट्र सरकार, कारण की हा गुन्हा महाराष्ट्रात घडलेला आहे. हा गुन्हा जर महाराष्ट्रात घडलेला आहे तर महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे का नाही काय यामध्ये. आणि जेम्स लेनवरच्या पुस्तकाची बंदी का उठली, कशी उठली, महाराष्ट्र सरकारने योग्य पद्धतीने त्यावेळेस हायकोर्टात का बाजू मांडली नाही आणि महाराष्ट्र सरकारकडं आम्ही दिलेले पुरावे महाराष्ट्र सरकारने कोर्टात का बरं मांडले नाही, याचा दोष कुणाला द्यायचा. आजही मी ठामपणाने सांगतो की ही पत्र काँग्रेस सरकारला, मी त्यावेळेस जे सरकार होतं काँग्रेसचं होतं, राष्ट्रवादी पवार साहेब होतं, मी पवार साहेबांनाच जाब विचारतो की तुम्ही हायकोर्टामध्ये आर पाटील गृहमंत्री असताना मी स्वतः आर पाटलांकडे दिलेले अस्सल पत्र तुम्ही हायकोर्टात का मांडले नाही, यामागचा तुमचा हेतू काय होता. मी त्या हेतूविषयी, मला तुमच्या कुठल्याही राजकारणात पडायचं नाही. मी काय राजकीय व्यक्ती नाही, मी इतिहासाचा अभ्यासक आहे आणि इतिहासाचा अभ्यासक जसा आहे तसा मी शिवभक्त आहे. आणि शिवाजी महाराजांच्या चरित्रावर कोणीही परकीय येतो आणि शिंतोडे उडवतो आणि हा आमच्या महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण घडूळ होतं. आणि ह्या सर्व पक्षाची लोक शिवाजी महाराजांचं तोंडामध्ये नाव घेतात, परंतु त्यांची शिवाजी महाराजांनी जे 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी या देशामध्ये जे सुराज्य निर्माण केलं, आजच्या 21व्या शतकातील जगातल्या कोणत्याही लोकशाही राष्ट्राला आदर्श वाटावं असं राज्य शिवाजी. सर, आता एक शेवटचा छोटासा प्रश्न विचारतो की तुम्ही म्हटलात की मूळ याला जे सुरुवात झाली ती जेम्स लेननी हे जे काही पुस्तक लिहिलं अतिशय आक्षेपार्ह, अतिशय विकृत, अतिशय घाणेरडं असं जे पुस्तक लिहिलं तिथून सुरुवात झाली. आपण म्हटलात की जेम्स लेनला जे साम्यवादी विचारधारेचे लोक आहेत किंवा साम्यधारी
साम्यवादी विचारधारा मांडणारे इतिहासकार आहेत, त्यांच्याकडून मदत झाली असण्याची शक्यता आहे. हो, जास्त शक्यताच वाटते मला. पुण्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या अशा काही कोणी असेल. विचारवंतांची नावं तुम्ही सांगू शकता? नाही, मी कसं सांगणार? जेम्स लेनच सांगू शकेल ना. मी असं कुठलेही पुरावा नसताना माझ्याकडं मी असं म्हणणं हे अतिशय चुकीचं आहे. आपण म्हटलात ना की साम्यवाद्यांची मदत असण्याची कारण की एकूण त्याची विचारसरणी जर साम्यवादी आहे आणि तो मुळातच मिशनरी प्रवृत्तीचा आहे. मिशनरी प्रवृत्तीच्या व्यक्तीने साम्यवादी विचारसरणीसाठी, कारण की मिशनरी म्हणजे ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणं. जेम्स लेन हा ख्रिश्चन धर्माचा प्रसारकच आहे. कम्युनिस्ट तर नाही, बघा, साम्यवादी कुठला धर्म हेच आहे. मानत नाही. पण प्रश्न असा येतो की ज्यांना हिंदू धर्माविषयी द्वेष आहे असा जेम्स लेन आहे. हिंदू संस्कृती, धर्म आणि हिंदू हिरो शिवाजी महाराजांविषयी टोकाचा द्वेष असलेल्या जेम्स लेननी साम्यवादाचा बुरखा घेऊन हे पुस्तक, आणि इथल्या साम्यवाद्यांना शिवाजी महाराज त्यांच्यासाठी त्यांना हवा तसाच जो लिहित असेल तर ते त्याचं स्वागत करणारे होते. पण ते कोण होते याचं माझं नाही, ते सरकारचं काम आहे. आणि त्या जेम्स लेनला हयात आहे ना, तो मेलेला नाही, अजून जिवंत आहे. जेम्स लेनच्या त्याच्या हातात बेड्या घाला आणि त्याच्याकडून वधून घ्या ना, म्हणजे सगळं सत्य बाहेर पडेल. आम्ही काय करतो की सत्यापासून का बरं आमचा प्रवास लांब आहे? पवारसाहेबांच्यात खरंच जर एवढी खरी शिवभक्ती असती ना तर त्यांनी जेम्स लेनला कैद करावं, त्याला योग्य बेड्या ठोकन त्याच्याकडून वधून घ्यायची भाषा केली पाहिजे. हो, पवारसाहेबांना माझं खरंच विनंती आहे. पवारसाहेबांविषयी नितांत आदर आहे माझ्या मनात, फार आदर आहे. अगदी की ज्यांनी 50 वर्ष ह्या महाराष्ट्राचं 60-70 वर्ष राजकारण केलेलं आहे. आणि पवारसाहेबांकडून मला हीच अपेक्षा आहे की त्यांच्याही, माझं म्हणणं आहे, त्यांच्याही मनामध्ये शिवाजी महाराजांविषयी अपार आदर आहे माझ्यासारखाच. आणि माझ्या मनात अशी आजही भावना आहे की पवारसाहेबांनी जर मनात घेतलं तर जेम्स लेनकडून त्यांना हे वधून घेणं अवघड नाही आहे. एखाद्या पुस्तकाचा जवळपास 18-20 वर्ष एका मोठ्या प्रदेशावरती फक्त प्रभावच राहत नाही तर या प्रदेशाचं राजकारण देखील हे पुस्तक जे आहे ते प्रभावित करतं. समाजकारण, समाजमन ढवळून काढतं, त्यावरती परिणाम करतं. असं उदाहरण अलीकडच्या आधुनिक इतिहासामध्ये मला नाही वाटत की जगामध्ये दुसरं कुठलं असेल. आणि जे राजकारण आपण वर्षानुवर्ष पाहतो आहोत या पुस्तकाच्या माध्यमातून किंवा या विषयाच्या अनुषंगाने केलं जाणारं, ते खचितच महाराष्ट्राला भूषणावं नाही. अतिशय विद्वेष निर्माण करणारं असं हे राजकारण या पुस्तकाच्या माध्यमातून वर्षानुवर्ष होतं आहे. आणि त्याचा जर सोक्षमोक्ष लावायचा असेल तर अर्थात एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे स्वतः जेम्स लेन. त्याला महाराष्ट्रात आणलं जाणार का? त्याच्याकडून सत्य काय आहे ते वधवून घेतलं जाणार का? कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.